आणि यानंतर एक मोठी बातमी अभिनेता सलमान खान संदर्भातली। अभिनेता सलमान खान विरोधात आता गुन्हा दाखल झालाय। पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे। तरुणांची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपचे नेते इंदर मोहन सिंग यांची तक्रार आहे। पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला पार पडणार आहे। कोटा ग्राहक न्यायालयाची सलमान खानला आता नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे। पान मसाला बनवणारी कंपनी राजश्री पान मसाला आणि सलमान खान यांनी त्यांच्या उत्पादनामध्ये वेलची आणि केशर पान मसाला असल्याचा दावा करून दिशाभूल करून तरुणांची दिशाभूल केली होती। जाहिराती केल्याचा दावा सुद्धा आहे। हा दावा खरा असू शकत नाही, कारण केशरची किंमत प्रति किलोग्राम अंदाजे 4 लाख रुपये आहे, जी 5 रुपयामध्ये उत्पादनात समाविष्ट करता येत नाही। असे खोटे दावे तरुणांना पान मसाला खाण्यास प्रोत्साहित करतात, जे तोंडाच्या कर्करोगाचं प्रमुख कारण ठरत आहे। त्यामुळे आता सलमान खानला नोटीस बजावण्यात आली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी पूजा उजगरे, सध्या आपल्या सोबत आहे। पूजा, पान मसाला हा हानिकारक आहे आणि त्याच्यामुळे तरुणांची दिशाभूल होती असा आरोप भाजप नेते आणि वकील यांनी केलेला आहे आणि त्यांनी आता राजस्थानच्या उच्च न्यायालयामध्ये याची याचिका दाखल केलेली आहे। याची पुढील सुनावणी आहे ती 27 नोव्हेंबरला होणार आहे। आता पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये इलायची आणि केसर असल्याचा दावा केला जातो आणि राजश्री पान मसाल्याची ही जाहिरात आहे। तर केसरचं जर आपण रेट पाहिले तर ते 4 लाख रुपये किलो आहेत आणि ते 5 रुपयाच्या पान मसाल्यामध्ये कसे असतील असा सवाल देखील उपस्थित केलाय। बर, नक्कीच धन्यवाद पूजा, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।